सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोईंविरोधात महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर तिनं या तक्रारीची कॉपी 22 न्यायाधीशांना पाठवली। 10 ते 11 ऑक्टोबर 2018 रोजी घडलेला हा प्रकार असं या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय। हा निव्वळ खोडसाळपणा असून संस्थेची अब्रू घालवण्यासाठी हा प्रकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या सचिवांचं म्हणणं आहे। तर महिलेचे आरोप अत्यंत घाणेरडे आणि तथ्यहीन असल्याचं गोगोईंनी आपल्या मेलमध्ये नमूद केलंय। इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएनं 4 ठिकाणी छापे मारलेत। हैदराबादमध्ये 3 आणि वर्ध्यात 1 ठिकाणी छापा मारल्याची माहिती मिळते। एनआयएनं वर्ध्याच्या म्हसळामधून एका महिलेला ताब्यात घेतलं। ही महिला हैदराबादमधून सकाळीच परतली होती। इसिसशी संपर्क असल्याच्या संशयावरून या महिलेला ताब्यात घेतलंय। माजी मुख्यमंत्री नारायण दत्त यांचा मुलगा रोहित शेखर तिवारींच्या हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलीस रोहित तिवारीच्या घरी पोहोचले। दिल्ली क्राईम ब्रांचची टीम रोहित तिवारींच्या घरी पोहोचली असून रोहित यांची आई उज्ज्वला तिवारी, पत्नी आणि त्यांच्या सासऱ्यांची चौकशी सुरू आहे। तोंड दाबल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं। पश्चिम बंगालमधल्या बुनियादपूरमधील प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरती निशाणा साधला। ममता बॅनर्जींनी माटी माणूसला धोका दिल्याची टीका मोदींनी केली। ममता बॅनर्जींकडे गुंड पोचण्यासाठी पैसे आहेत, मात्र कर्मचाऱ्यांना डीए देण्यासाठी पैसा नसल्याचा आरोपही मोदींनी त्यांच्यावर केलाय। तसंच पश्चिम बंगालच्या विकासासाठी किंवा विकासाचा स्पीड ब्रेकर दिदीची झोप उडाली असून अशी टीका देखील मोदींनी ममता बॅनर्जींवरती केली आहे। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मौन सोडलंय। सापडलेल्या डायरीतील एक जरी गोष्ट खरी असली आणि तसं स्पष्ट झालं तर राजकारण सोडून देईन असं येडियुरप्पा यांनी म्हटलंय। सत्य नक्कीच समोर येत असतं। मला 9 वर्ष तुरुंगात डांबून ठेवलं, माझ्यावर 9 वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ केला। माझ्यावर केलेल्या छळाची माफी मागणार का? आता देशविरोधी आणि धर्म विरोधकांनी आपल्या शेवटाची चिंता करू नये असं प्रज्ञा ठाकूरनं आपल्या माध्यमांशी बोलताना म्हटलंय। प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचं पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट शब्दात समर्थन करण्यात आलंय। तर प्रज्ञावरचे आरोप काँग्रेसला महागात पडतील असा इशाराही मोदींनी काँग्रेसला दिला। उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले। अचानक धावत्या ट्रेनचे डबे घसरल्यानं प्रवाशांमध्ये खळबळ माजली। शुक्रवारी रात्री हा अपघात झाला। कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला। यामध्ये 8 एसी कोच रुळावरून घसरले। पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचारासाठी गेलेल्या गिरीश बापटांना नागरिकांनी पाणी प्रश्नावरून घेरलं। पाणीच मिळत नाही, तुम्हाला मतदान का करायचं अशी विचारणा त्यांनी बापटांना केली। राजेंनी पहिल्यांदा शिवसेनेवरती प्रत्यक्ष टीका केली। शिवसेना भाजप दोन्ही लाचार आहेत म्हणून युती केली। युती अगोदर हे खोट्या डरकाळा फोडत होते असा घणाघातही राजे यांनी केला। प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य मागे घेत माफी मागितली आणि माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंचा फायदा होतोय, त्यामुळे मी माझं वक्तव्य मागे घेत असल्याचं प्रज्ञासिंह म्हणाले। आरएसएस ही आतंकवादी संघटना असून साध्वी प्रज्ञासिंह या संघाशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत, त्यामुळे भारतीयांनी ठरवलं पाहिजे की आपण आतंकवादाच्या पाठीशी राहायचं का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय। शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलाय। शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची जीभ छाटली पाहिजे प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे। शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रज्ञासिंहचा निषेध करण्यात आला। पुण्याच्या बालगंधर्व चौकात भाजपनं महाराष्ट्रात काय विकास कामं केली आणि भविष्यात करण्याची योजना आहे याची माहिती दिली। मात्र शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा थेट सवाल अमित शहांनी बारामतीमध्ये उपस्थित केला। शरद पवारांना थोडं डांबर आणून देतो, पण डांबरालाही लाज वाटेल कारण डांबरापेक्षा शरद पवारांचं मन काळंय अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली। 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मी आश्वासन दिलं होतं की मी सत्तेत आलो तर दररोज एक जाचक कायदा रद्द करेन आणि तुम्हाला ऐकून आनंद वाटेल, मागच्या 5 वर्षात 1500 कायदे आमच्या सरकारनं रद्द केल्याचं मोदींनी दिल्लीतल्या सभेत सांगितलं। देशातील व्यापारी हेच खऱ्या अर्थानं हवामान तज्ज्ञ आहेत, त्यांना सर्वात आधी हवेचा अंदाज येतो अशा शब्दात मोदींनी व्यापाऱ्यांची स्तुती केली आहे। देशभरात लोकसभा निवडणूक गाजते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा बाहेर काढलाय। राम मंदिर निर्माण करणं हे राष्ट्रकार्य असल्याचं सांगत त्यांनी
त्यासाठी सर्वांनी संकल्पबद्ध असावं असं आवाहन त्यांनी केलंय. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन प्रियंका चतुर्वेदींनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवरती त्यांचा पक्षप्रवेश झाला. काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धूंनी मोदी आणि राहुल यांची तुलना केली आहे. केरळमधल्या कोझिकोडी इथे प्रचार सभेला संबोधित करताना सिद्धूंनी मोदी हे पोकळ बांबू आणि राहुल गांधी उसासारखे गोड आहेत असं म्हटलंय. उत्तर प्रदेशातील हाय प्रोफाईल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदींच्या विरोधात प्रियंका गांधी मैदानात उतरणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस सुरू होती आणि आता दीपक सिंग यांनी प्रियंका बनारसमधून लढणार असं स्पष्ट केलंय. काँग्रेसनं मागील 55 वर्षात देशात फक्त गरिबी हटावचा नारा दिला. गरिबी काही हटवली नाही आणि आता राहुल गांधी गरिबांना 72,000 रुपये कुठून देणार आहेत असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय. जळगावमधल्या अंमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले कारण पाडळसरे धरण जल आंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. बदलापुरात 20 दिवसांपासून कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण झाले आणि यावेळी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी पाणी प्रश्नासाठी थेट अधिकाऱ्यांच्या टेबलवरती झोपून आंदोलन केलं. यवतमाळमध्ये क्षुल्लक कारणावरून एसटीच्या वाहन चालकाने एका प्रवाशाला चौकशी कक्षात नेऊन मारहाण केली. घटना समोर आल्यानंतर यवतमाळमध्ये खळबळ माजली. लोकमान्य टिळक टर्मिनसवरती कामायनी एक्सप्रेसच्या शौचालयात पुरुष जातीचा मृत अर्भक सापडल्यानं खळबळ उडाली. शौचालयाच्या सफाई दरम्यान हा प्रकार समोर आला. यंदाच्या वर्षी रिसोड तालुक्यासह उमरी आणि जवळका मंडपामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र दुष्काळग्रस्त भागात अजूनही दुष्काळी मदत काही मिळत नाहीये. चालत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे थोडक्यात प्राण वाचवलेत. कोल्हापूर रेल्वे स्थानकामध्ये टीसी शंभूकुमार आणि कौशल किशोर यांनी महिलेचा जीव वाचवलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हळदीच्या पूर्वसंध्येलाच नवरदेवानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. निखिल देशमुख असं मृत मुलाचं नाव आहे. उद्या माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरती वळवण्यात येणार आहे. सकाळी 11:20 ते 3:50 हा मेगा ब्लॉक असेल. तर विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकात ही लोकल थांबणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी सगळीकडे प्रचार होतोय आणि अशातच एक व्हिडिओ समोर आला. यात काँग्रेसचे अहमद पटेल यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. एका महिलेची तपासणी सुरू असताना डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तपासणी दरम्यान एका महिलेच्या गर्भात 2 जुळी मुलं चक्क एकमेकांशी भांडण करताना दिसली. चीनमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवरती सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.